आई, तुझा फोन वाजत आहे. 9 वर्षाच्या स्वराने आपल्या आईला आवाज देऊन सांगितलं. स्वरा, कोणाचा फोन आहे तेवढे एकदा बघ, मी तयार होत आहे. तिच्या आईने नंदिनीने तिला सांगितलं. अगं आई, तुला माहित आहे ना, तुझ्या मोबाईलवर सारखा फोन कोणाचा येतो? आजोबाचा आहे. स्वराच्या शाळेमध्ये कशाचं तरी फंक्शन होतं, त्यामुळे त्या फंक्शनला जाण्यासाठी स्वरा खूप खुश होती. नंदिनीने विचार केला की बाबाचा फोन आहे, एकदा बोलावा. पण एका मिनिटात तिला तिच्या नवऱ्याची आठवण आली. जर ती आता तिच्या बाबांसोबत बोलत बसली तर तिचा नवरा कार्तिक नक्कीच तिच्याबरोबर भांडत असतो. त्यामुळे जायच्या वेळी मूड खराब करायला नको, त्यामुळे ती बाबांसोबत बोलली नाही. असा पण कार्तिकला नंदिनीने तिच्या वडिलांना बोललेलं आवडत नव्हतं. जेव्हा पण नंदिनीच्या वडिलांचा फोन येत होता तेव्हा कार्तिक नेहमी नंदिनीला काही ना काही टोमणे देत असायचा की तुझ्या बापाला काहीच काम नाही, बसल्या बसल्या सारखं फोन करतो. तुझा बाप विसरून जातो की आता तुझं लग्न झालं आहे, आता तू तुझ्या संसारात मुलात गुंतली आहे, तर मग सारखं सारखं फोन का करत असतात? कार्तिकचं बोलणं आठवत आठवत नंदिनी तयार होऊ लागली. तिच्या वडिलांचा फोन तिच्या मुलीने स्वराने उचलला आणि म्हणाली की हॅलो आजोबा, कसे आहात? ते म्हणाले की अगं माझ्या चिमणे, मी बरा आहे, तू कशी आहेस? स्वरा म्हणाली की आजोबा, मी पण ठीक आहे. आजोबा म्हणाले तुझी मम्मी आणि पप्पा कुठे आहेत? तोपर्यंत तिथं कार्तिक आला आणि त्याने स्वराला खुणवून म्हणाला की मी फोनवर बोलत आहे म्हणून सांग. तो हळू आवाजात स्वराला सांगत होता, पण त्याचं बोलणं नंदिनीच्या वडिलांनी ऐकलं होतं. आणि रूममध्ये असणारी नंदिनी पण आपल्या वडिलांचा असा केलेला अपमान पाहून तिला दुःख होत होतं. ती विचार करते की जर कार्तिकच्या आई वडिलांचा फोन असेल तर तो किती पण कामात असला तरी तो फोन लगेच उचलतो, रोज न विसरता त्याच्या आई वडिलांना फोन करतो. तर मग माझ्या वडिलांसोबत त्याचं एवढं वैर का आहे? तेव्हा स्वरा फोनवर म्हणाली की आजोबा, आई तिची तयारी करत आहे, आज स्कूलमध्ये फंक्शन आहे आणि बाबा कोणाबरोबर तरी फोनवर बोलत आहेत. ठीक आहे बाळा, आईला सांग की आजोबाचा फोन होता आणि जेव्हा तुझी आई फ्री असेल तेव्हा मला फोन करायला सांग, मी तिच्या फोनची वाट पाहत आहे. ठीक आहे आजोबा, मी आईला सांगते, बाय आजोबा, असं म्हणून तिने फोन ठेवला. फोन ठेवल्या ठेवल्या कार्तिक नंदिनीला म्हणाला की अगं नंदिनी, चल लवकर, उशीर झाला आहे. स्वरा तिच्या आईकडे पळत गेली आणि आईला म्हणाले की आई, आजोबाचा फोन होता, त्यांना तुझ्यासोबत बोलायचं होतं, परंतु तो कामात आहे, त्यामुळे ते म्हणाले की नंतर मला फोन करायला सांग. जसा नंदिनीने तिच्या बाबाला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला तेव्हा तिचा नवरा लगेच म्हणाला की आता बापाची आणि मुलीची पंचायत बसवू नको, आपल्याला उशीर होत आहे. नंदिनीला स्वरासमोर कोणता पण तमाशा करायचा नव्हता, त्यामुळे तिने तिच्या रागाला दाबून ठेवलं आणि म्हणाली की मी बाबाला फोन नाही करत, मी मोबाईल पर्समध्ये ठेवत आहे. तर कार्तिक तिला म्हणाला की आता फोन घेऊन कशाला येत आहे, मोबाईल घरीच ठेव. असं पण तुला तुझ्या घरच्यांशिवाय दुसरं कोण फोन करणार आहे? त्यामुळे नंदिनीने रागाने फोन घरीच ठेवला. स्कूलमध्ये जाऊन फंक्शन अटेंड केलं आणि तिथे कार्तिकचा मित्र शुभम पण आला होता. तो म्हणाला की अरे कार्तिक, एवढ्या लांब आला आहे तर एकदा घरी चल, येथून आमचं घर जवळच आहे आणि खूप दिवस झालो तू आणि वहिनी आमच्या घरी आला नाही, आता निमित्त पण आहे म्हणल्यावर चल घरी. शुभमचा मुलगा आणि स्वरा एकाच क्लासमध्ये आणि एकाच स्कूलमध्ये शिकत होते आणि शिवाय शुभम आणि कार्तिक एकाच कंपनीमध्ये कामाला होते, त्यामुळे त्या दोघांमध्ये चांगली दोस्ती होती. कार्तिक आपल्या परिवारासोबत शुभमच्या घरी गेला, पण आज नंदिनीचं मन कशातच लागत नव्हतं. तिला आज खूप वाईट वाटत होतं, तिला सारखं रडण्याचं मन होत होतं. इकडे कार्तिकच्या मोबाईलवर नेहमी कोणाचा तरी फोन येत होता, त्यामुळे शुभम त्याला म्हणाला की अरे कार्तिक, कोणाचा फोन येत आहे, एकदा उचल तरी. असं असेल की काहीतरी जरुरीचं काम असेल, त्यामुळे तर ते लागोपाठोपाठ फोन करत आहेत. कार्तिकने फोन सायलेंटवर ठेवला आणि हसत म्हणाला की अरे शुभम, तुला तर माहित आहे, काही माणसांना फक्त फोन करून आपल्याला त्रास द्यायचं काम असतं.
म्हणजे कस्टमर केअरचा फोन आहे असं म्हणल्यावर शुभम आणि कार्तिक दोघे पण टाळी देऊन हसू लागले. दुपारचा लंच त्यांनी शुभमच्याच घरी केला आणि घरी येता येता त्यांना संध्याकाळ झाली. घरी आल्यावर नंदिनीने पाहिलं की तिच्या मोबाईलवर तिच्या भावाचे, वडिलांचे, आईचे 30-40 मिस कॉल होते. तोपर्यंत कार्तिक तिथं आला आणि म्हणाला, तुझ्या माहेरच्या अजिबात डोकं नाही. कोणाला पण लागोपाठ फोन करून एवढा त्रास देतात का? जर आपण फ्री असेल तर आपण फोनच करतो की. एवढं पण समजत नाही का, मूर्ख कुठले. आज नंदिनी कार्तिकला काही सुद्धा बोलली नाही आणि तिने पटकन आपला मोबाईल घेतला आणि रूममध्ये जाऊन तिने तिच्या बाबाला फोन केला. तिला आज कशाची तरी भीती वाटत होती. जशी फोनची रिंग वाजली तसा फोन उचलला. हॅलो बाबा. तेव्हा तिला तिच्या आईच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला. हॅलो बाबा, तुम्ही बोलत का नाही? मला तुमचा आवाज येत नाही आणि आई का रडत आहे? काय झालं आहे बाबा? तेव्हा तिचा भाऊ जड आवाजात म्हणाला की ताई. तोपर्यंत नंदिनी म्हणाली की अरे दादा, बाबा कुठे आहेत आणि तुम्ही सगळे असे रडत का आहात? काय झालं आहे का? आणि तू पहिलं बाबाला फोन दे बरं, त्यांना माझ्यासोबत बोलायचं होतं. तिचा भाऊ म्हणाला की ताई, बाबा आता बोलू शकत नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी फक्त तुझंच नाव घेतलं. ते म्हणत होते की मला एकदा फक्त नंदिनीसोबत बोलायचं आहे. आम्ही खूप प्रयत्न केले, तुला खूप फोन लावले, नंतर दाजीच्या फोनवर सुद्धा फोन लावले, पण कोणीच फोन उचलले नाहीत. ताई, आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे. बाबाला हार्ट अटॅक आला आहे आणि ते आता ICUमध्ये ॲडमिट आहेत. डॉक्टर म्हणत आहेत की बाबाला काही पण होऊ शकतं. त्यांची कंडिशन खूप सिरियस आहे. ते आता शुद्धीवर येतील का नाही हे सांगता येत नाही. ताई, तुला किती फोन केले, तू फोन का नाही उचलले? माणूस जर वारंवार फोन करीत असेल तर समजून जायचं की काहीतरी सिरियस आहे. ताई, सकाळीच बाबांची जरा तब्येत खराब होती, त्यामुळे तुला बोलण्यासाठी बाबांनी फोन केला होता, पण तू कुठेतरी चालली होती, त्यामुळे बाबांनी तुला त्रास दिला नाही. एवढं ऐकल्यानंतर नंदिनीच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि ती मूर्ती झाल्यासारखी भावनाशून्य एका जागी उभी राहिली. मी एक अपराध केल्यासारखं तिला वाटू लागलं. तिला वाटू लागलं की कदाचित आपण सकाळीच बाबांना बोलायला पाहिजे होतं. सकाळी बाबांपाशी वेळ होता मला बोलण्यासाठी आणि माझ्याकडे वेळ नव्हता, आणि आता माझ्याकडे वेळ आहे परंतु बाबाकडे मला बोलण्यासाठी वेळ नाही. तोपर्यंत तिथं दात खात कार्तिक आला आणि म्हणाला की झालं का तुझ्या बापासोबत तुझं बोलणं? असं काय म्हणत होता तुझा बाप? आणि हे काय ग, आज फोन लवकर ठेवला? आज कसं काय लवकर बोलणं झालं? नंदिनी कार्तिककडे बघत म्हणाली की कार्तिक, माझ्या माहेरच्यांचा तुमच्या मोबाईलवर फोन आलते का? कार्तिक म्हणाला की हां, खूप वेळ आलता. मग कार्तिक, तुम्ही फोन नाही उचलला किंवा मला एकदा पण सांगितलं नाही की तुझ्या भावाचा, आईचा आणि तुझ्या बाबाचा माझ्या मोबाईलवर सारखा फोन येत आहे. याचा अर्थ तुम्हाला कळतो का? कार्तिक तिला डोळे मोठे करून म्हणाला की आता तू मला शिकवणार आहे का मी कसं वागायचं आणि तुला काय काय सांगायचं? तुझी माहेरची माणसे तुला फुगवलं असेल, त्यामुळेच तर तू आता माझ्यासोबत चुरूचुरू बोलत आहेत आणि असं काय सांगितलं आहे त्यामुळे तू एवढी सिरियस झाली आहेस. कदाचित तुझ्या बाबांनी नवऱ्याला कसं मुठ्ठीत ठेवायचं हे सांगितलं असेल, त्यामुळेच तू माझ्यासोबत अशी डोळ्यात डोळे घालून बोलत आहे. मी तर खूप तुझ्या फॅमिलीपासून परेशान झालो आहे आणि तुझ्या बापाची सारखी फोन करण्याची सवय याने तर मला फार इरिटेट होत आहे. कार्तिककडे दुर्लक्ष करत नंदिनी तिची बॅग भरू लागली आणि कार्तिकला म्हणाली की कार्तिक, मी चालली आहे. कार्तिक म्हणाला, चालली आहे म्हणजे? नंदिनी मोठमोठ्याने रडायला लागली आणि म्हणू लागली की मी माझ्या माहेरी चालली आहे. माझे बाबा सिरियस आहेत आणि ते ॲडमिट आहेत. कार्तिक म्हणाला की तुझे बाबा ॲडमिट आहेत म्हणल्यावर तुझी काय गरज आहे? तिथे तुझा भाऊ आहे, तिथे तुझ्या बापाला पाहण्यासाठी. जर त्यांना पैशाची गरज असेल तर मी त्यांच्या अकाउंटवर पैसे पाठवून देतो. तू काय करणार आहे तिथे जाऊन? तू काय डॉक्टर आहे का जी तू गेल्यावर तुझे बाबा लगेच ठीक होणार आहेत? इथं तुझी गरज आहे त्यामुळे तू कुठे सुद्धा जाऊ नकोस.
आपण पुढच्या आठवड्यात जाऊन भेटून येऊ आणि विनाकारण स्वराच्या शाळेचं नुकसान करू नकोस. काहीच गरज नाही कुठे जाण्याचं. नंदिनी रागाने लालबुंद झाली आणि म्हणाले की मिस्टर कार्तिक, पहिलं माझं बोलणं ऐकून घ्या. आज मला माझ्या बापाकडे जाण्यासाठी कोणी सुद्धा थांबवू शकत नाही. मी आज एका मुलीचं कर्तव्य पार पाडण्यासाठी चालले आहे. तर राहिली गोष्ट आपल्या मुलीची, स्वराची, तर तुम्ही आहात. तुमची बाप म्हणून काही कर्तव्य आहेत तर मग ते तुम्ही कर्तव्य पूर्ण करा. आणि हो, तुम्ही पण हे लक्षात ठेवा, तुम्ही पण एका मुलीचा बाप आहात. देव ना करो जे मला दिवस बघायला भेटले आहेत ते तुम्हाला बघायला भेटू नयेत. एवढं म्हणून बॅग पॅक करून नंदिनी निघाली. जाताना मागे वळून कार्तिकला म्हणाली की जर माझ्या बाबाला काही झालं तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. एवढं म्हणून ती घराच्या बाहेर निघून गेली. तेथून नंदिनी ट्रेनने डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नंदिनीला पाहिल्यावर तिची आई मोठ्याने रडू लागली. नंदिनी, बाळा, तू कुठे होतीस? तुझे बाबा शेवटपर्यंत तुझं नाव घेत होते. म्हणत होते की आज त्यांचं नंदिनीसोबत बोलणं झालं नाही. नंदिनीला एकदा बोलून घे. मला वाटत आहे की ती टेन्शनमध्ये आहे. ती उदास असल्यासारखी मला वाटत आहे. नंदिनीच्या पुढे तिच्या मृत वडिलांचं शरीर होतं. नंदिनीची आई तिच्या बाबाच्या शरीराला हलवून म्हणत होती की नंदिनीचे बाबा, उठा, बघा आपली नंदिनी आली आहे. तुम्ही म्हणत होता ना की नंदिनीमध्ये तुमचा जीव बसतो, तर मग आता उठा. नंदिनी, तू तुझ्या बाबाला उठायला सांग. तुझे बाबा तुझं सगळं ऐकतात. नंदिनीला आज काही समजत नव्हतं की कोणाला काय म्हणू, आईला कशा प्रकारे सांत्वन देऊ. आज नंदिनी निरुत्तर उभा होते. जणू नंदिनी एक दगडाची मूर्ती बनली आहे. तिच्या मनात खूप पश्चाताप होत होता की मी बाबासोबत बोलायला पाहिजे होतं. नंदिनी खूप टेन्शनमध्ये आली आणि तिथे एका बाकावर जाऊन बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू जणू आता सुकले होते. तेव्हा तिच्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श झाला. नंदिनीने वळून पाहिलं तर कार्तिक होता. कार्तिक नंदिनीला म्हणाला की मला माफ कर. मी एका बापाच्या आणि मुलीच्या नात्याला समजू शकलो नाही. मी तर माझ्या मुलीला सोडून एक मिनिटसुद्धा राहू शकत नाही. त्यांनी तर त्यांची मुलगी कायमची मला दिली आहे. तर मग त्यांना किती वाईट वाटत असेल याची जाणीव मला झाली. कार्तिकला पाहिल्यानंतर नंदिनीला आधीचं सगळं आठवलं. कार्तिकने कधीच तिच्या बाबांसोबत चांगला व्यवहार केला नाही. नंदिनीने खूप वेळा प्रयत्न केला कार्तिकचा स्वभाव बदलण्याचा, परंतु त्याच्यामध्ये कोणताच फरक झाला नाही. आज नंदिनीला तिचा राग कंट्रोल झाला नाही. तिच्या रागाचा आज बांध फुटला होता. कार्तिक, तुम्ही काय म्हणाला आता? की मी तुम्हाला माफ करू? ठीक आहे, मी तुम्हाला माफ करते. तर मग जावा, माझ्या बाबाला घेऊन या. नंतर मी तुम्हाला माफ करते. तुम्ही माझ्या बाबाला आणू शकता का? तुम्हाला नेहमी माझ्या बाबाच्या फोनचा त्रास होत होता, ते पण कोणतंही कारण नसताना. आजपासून माझा फोन वाजणार नाही, कारण फोन करणाराच आता या जगात नाही आणि तुम्हाला त्रास पण होणार नाही. त्यामुळे माझ्याकडून कोणती सुद्धा अपेक्षा ठेवू नका की मी तुम्हाला माफ करेन. आणि एक, आज माझ्या मनात पश्चाताप होत आहे की त्या दिवशी मी बाबाला फोनवर बोलायला पाहिजे होतं, पण तुमच्या त्रासामुळे मी बाबांसोबत बोलू शकली नाही. जेवढा त्रास तुम्ही मला दिला आहे तेवढा त्रास देव एक ना एक दिवस तुम्हाला सुद्धा देत असतो, कारण ऑलरेडी तुमच्या पदरात एक मुलगी आहे आणि तुम्ही पण एका मुलीचा बाप आहात. असं म्हणून नंदिनी रडत तिच्या वडिलांकडे गेली. आज या गोष्टीला 2 वर्ष झाले, तरी पण नंदिनी त्या घडलेल्या घटनाला विसरू शकली नाही. तिच्या मनात सारखं हेच येत आहे की कदाचित मी बाबाचा फोन उचलायला पाहिजे होता. आणि कार्तिकच्या मनात हाच विचार येत होता की कदाचित त्याला भूतकाळात जाण्याची संधी मिळावी, म्हणजे तो नंदिनीच्या वडिलांची माफी मागू शकेल, कारण का त्याने कधीच तिच्या वडिलांसोबत चांगला व्यवहार केला नव्हता. त्याला या गोष्टीची नेहमी खंत वाटू लागली. मित्रांनो, बापाचा किंवा आईचा फोन कधीच कट करू नका, कारण अनेक व्यक्तींना तो फोन कधीच येत नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि
चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.